जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. चला तर मग मागील भागापासून पुढे सुरू करूया. आषाढी एकादशी काय करावे आणि काय करू नये, भाग 2. भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीचा कथा. आषाढी एकादशीचा इतिहास. उपवास का करतात? भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीची कथा. मंडळी, आपण सर्वजण विठ्ठलाला पांडुरंग, विठोबा, विठ्ठल अशा अनेक नावांनी ओळखतो. पण तुम्हाला कधी विचार आला आहे का, भगवान विठ्ठल विटेवरच का उभे आहेत? हात कमरेवर ठेवून ते भक्तांची वाट का पाहतात? यामागे एक सुंदर कथा सांगितली जाते. पुंडलिकाची कथा. पूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. लोक परंपरेत सांगितल्यानुसार जाणाऱ्या कथेनुसार सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांशी चांगलं वागत नसे, पण पुढे त्याच्यात मोठा बदल झाला. त्याला आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे याची जाणीव झाली. तो दिवस रात्र त्यांच्या सेवेत राहू लागला. त्याची ही निस्वार्थ सेवा पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले, अशी वारकरी परंपरेतील कथा सांगितली जाते. त्यावेळी पुंडलिकाने वडिलांचे पाय दाबत होते. त्याने देवाकडे पाहिलं, पण सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने ज्यावेळीच एक वीट पुढे सरकवली आणि नम्रपणे म्हणाले, प्रभू, कृपया करून या विटेवर उभे राहा. मी आईवडिलांची सेवा पूर्ण करून लगेच तुमच्याकडे येतो. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. हीच प्रतिमा पुढे विठ्ठलाच्या विटेवर उभा असलेल्या मूर्तीशी जोडलेली आहे. या कथेचा संदेश काय? मित्रांनो, या कथेतला मुख्य संदेश असा आहे की आईवडिलांची सेवा, कर्तव्य आणि निस्वार्थ प्रेम हेही भक्तीचेच रूप आहे. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणं म्हणजे भक्ती नाही. घरातल्यांचा, मोठ्यांचा आदर करणे, गरजूला मदत करणे, सत्य बोलणे, प्रामाणिकपणे जगणे हेही इतकेच महत्त्वाचे आहे. जर हरी विठ्ठल, रुक्मिणी माता आणि विठ्ठल, आता अनेकांना प्रश्न पडला जातो, रुक्मिणी माता वेगळ्या मंदिरात का आहेत? या बाबतीत वेगवेगळ्या लोककथा प्रचलित आहेत. एका लोकप्रिय कथेनुसार एका प्रसंगामुळे रुक्मिणी माता रुसून दिंडी रवण येथे येऊन राहिल्या. भगवान त्यांची समजूत काढण्यासाठी आले. यामुळे आज पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची स्वातंत्र्य मंदिरे आहेत, अशी श्रद्धा आहे. या कथेतून आपल्याला काय शिकवली मिळते? नात्यामध्ये मतभेद होऊ शकते, पण प्रेम, संयम आणि समजूतदारपणा असेल तर नातं टिकून राहते. थोडा विचार करा, आज आपण छोट्या गोष्टींवर राग धरतो का? अहंकारामुळे नाते दूर जातात का? देवाच्या कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या आयुष्यात जगण्यासाठी असतात. आषाढी एकादशीचा इतिहास. आता एक महत्त्वाचा प्रश्न, आषाढी एकादशी इतकी मोठी का मानली जाते? वारकरी परंपरेत आणि वैष्णव परंपरेत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते, अशी धार्मिक परंपरा आहे. या काळात अनेक भक्त जास्त नामस्मरण करतात, धार्मिक ग्रंथाचं वाचन करतात, साधेपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, दान, धर्म आणि सत्कर्म वाढवतात. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचविला आहे. त्यांच्या पालख्या आजही लाखो वारकऱ्यांसह पंढरपुराकडे जातात. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरुवात आहे आणि आजही तितक्या श्रद्धेने पुढे चालू आहे. वारकरी खरंच वैशिष्ट्य. वारीत कोण मोठा, कोण लहान असा प्रश्न नसतो. सगळे एकाच रांगेत चालतात, एकमेकांना पाणी देतात, थकलेल्या वारकऱ्यांना आधार देतात. यातूनच समाजात समता आणि प्रेमाचा संदेश दिला जातो. आषाढी एकादशीला उपवास का करतात? तर जाणून घेऊया. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, उपवास म्हणजे फक्त दिवसभर न खाणं का? तर मित्रांनो, असं नाहीये. उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजेच देवाच्या अधिक जवळ राहण्याचा प्रयत्न. या दिवशी अनेक जण आपल्या क्षमतेनुसार उपवास करतात. कोणी निर्जळी उपवास करतात, कोणी फळाहार करतात, कोणी एकवेळी सात्विक अन्न घेतात. पण लक्षात ठेवा, उपवास हा श्रद्धेचा विषय आहे, स्पर्धेचा नाही.
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, आजार असलेले किंवा औषधे घेणारे लोक यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा किंवा आपल्या प्रकृतीनुसार सात्विक आहार घ्यावा. देवाला आपल्या शरीराची हानी करून केलेली भक्ती अपेक्षित आहे असं मानण्याचं कारण नाही आहे. उपवासात महत्त्वाचं काय आहे तर जाणून घेऊया. जर दिवसभर उपवास केला पण मनात राग, मत्सर, वाईट विचार भरले असतील तर त्या उपवासाचा हेतूच अपूर्ण राहतो. पण एखाद्या वेळी व्यक्तीने साधं सात्विक जेवण केलं आणि दिवसभर प्रेमाने नामस्मरण करत राहिला, गरजवंतांना मदत केली तर त्या भक्तीचं महत्त्व अधिक आहे. आजचा छोटा संकल्प. मित्रांनो, या आषाढी एकादशीला आपण फक्त एवढाच संकल्प करूया, मी कोणाचं मन दुखवणार नाहीये, मी खोटं बोलणार नाहीये, मी शक्य तितकी मदत करेन. असा संकल्प ही विठ्ठलाचीच एक सुंदर भक्ती आहे आणि भागसुद्धा आहे. सगळे मिळून एकदा प्रेमाने म्हणूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी. आणि मित्रांनो, भाग 3 मध्ये पाहू उपवासाचे धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या फायदा आणि आषाढी एकादशीला काय करावे. जय जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जवळ जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. जय जय रामकृष्ण हरी.